Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 5 Subject English, Unit 4, page number 56, and our today's topic is On the Timeline. काल रेषा हा आपला आजचा टॉपिक आहे. Friends, the first instruction is given here. Use the phrases on the timeline in the given sentences to make meaningful sentences. काल रेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. टाइमलाइन म्हणजेच काल रेषा या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि या काल रेषेला जोडून काही शब्दगट दाखवलेले आहेत. These phrases are divided in 3 tenses. 3 काळामध्ये हे शब्दगट विभागलेले आहेत. सुरुवातीला पास्ट टेन्स भूतकाळातील शब्दगट आपल्याला दिसतात. त्यानंतर वर्तमान काळ प्रेझेंट टेन्स मधील शब्दगट आपल्याला दिसतात. अँड देन फ्युचर टेन्स भविष्य काळातील शब्दगट या टाइमलाइनवर आपल्याला दिसतात. फ्रेंड्स, ॲट फर्स्ट वी हॅव टू नो द मीनिंग ऑफ दीज फ्रेजेस. या शब्दगटांचे अर्थ आपण पाहूया. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो लाखो वर्षापूर्वी. लॉंग लॉंग ॲगो फार फार पूर्वी. मेनी इयर्स ॲगो अनेक वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स ॲगो काही वर्षापूर्वी. देन लास्ट इयर मागील वर्षी. मेनी डेज ॲगो खूप दिवसापूर्वी. लास्ट वीक गेल्या आठवड्यात. डे बिफोर येस्टरडे म्हणजेच परवा कालच्या अगोदरचा दिवस. देन येस्टरडे म्हणजे काल. अ लिटल व्हाईल ॲगो ऑर सम टाईम ॲगो थोड्या वेळापूर्वी. तर हे शब्दगट भूतकाळाशी निगडीत आहेत. देन प्रेझेंट टेन्स वर्तमान काळातील शब्दगट म्हणजेच फ्रेजेस या ठिकाणी पाहूया. नाऊ ऑर जस्ट नाऊ म्हणजे आत्ता. टुडे म्हणजे आज. टू नाईट आज रात्री. नाऊ ऑर जस्ट नाऊ याचा अर्थ आत्ता. दिस वीक या आठवड्यात. दिस मंथ या महिन्यात. तर हे वर्तमान काळातील फ्रेजेस दाखवलेले आहेत. इन द एंड इन फ्युचर टेन्स फ्रेजेस आर गिवन हिअर. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाऊ आत्तापासून हजारो वर्षानंतर म्हणजे पुढील काळ. मेनी इयर्स फ्रॉम नाऊ खूप वर्षानंतर. आफ्टर अ फ्यू इयर्स काही वर्षानंतर. नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी. आफ्टर मेनी डेज खूप दिवसानंतर. नेक्स्ट वीक पुढच्या आठवड्यात. डे आफ्टर टुमारो म्हणजेच परवा उद्याच्या नंतरचा दिवस. हा परवा असा आपण त्याला म्हणतो. टुमारो उद्या. आफ्टर अ व्हाईल ऑर लॅटर म्हणजेच थोड्या वेळानंतर. असे हे भविष्यकाळ दर्शवणारे फ्रेजेस या ठिकाणी आपल्याला दिसतात. या सर्वांचे अर्थ आपण समजून घेतलेले आहेत. कालरेषेवर दाखवलेल्या शब्दगटांचा म्हणजेच फ्रेजेसचा वापर करून काही वाक्य या ठिकाणी हिंट म्हणून आपल्याला दिलेले आहेत. पहा. डायनासोर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो म्हणजे लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर डायनासोर जिवंत होते. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग खूप खूप पूर्वी तिथे एक राजा राहत होता. आय गेव यू अ बुक अ लिटल व्हाईल ॲगो थोड्या वेळापूर्वी मी तुला एक पुस्तक दिले. आय एम बिझी नाव मी सध्या मग्न आहे किंवा कामात आहे. आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो म्हणजे ते पुस्तक मी तुला उद्याच्याला परत देईल. इथं जो डायलॉग आहे आय गिव्ह यू अ बुक अ लिटल व्हाईल ॲगो म्हणजे हा मुलगा तो ते पुस्तक परत मागत आहे. तेव्हा मुलगी काय उत्तर देते? आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो. दे विल गो होम नेक्स्ट वीक ते पुढच्या आठवड्यात घरी जातील. असे शब्दगट याच्यामध्ये आलेले तुमच्या लक्षात आले असतील. जसे नेक्स्ट वीक आहे. टुमारो आहे. नाऊ या ठिकाणी आला आहे. अ लिटल व्हाईल ॲगो. लॉंग लॉंग ॲगो. देन मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. याच्यावरून तुम्हाला डायलॉग समजलेले असतील. फ्रेंड्स, लुक ॲट हिअर. दीज आर सेंटेन्सेस गिवन फॉर अस. ॲट द बिगिनिंग ऑफ दिस व्हिडिओ वी रेड द फर्स्ट इन्स्ट्रक्शन. आपल्याला पहिली सूचना दिलेली होती की कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. तर हेच
इथं दिलेले वाक्य आहेत आणि या वाक्यामध्ये आपल्याला ते शब्दगट वापरायचे आहेत. बट द मेन कन्फ्युजन इज दॅट which sentences are related to present tense, related to past tense or related to future tense. We have to decide it first. सुरुवातीला आपल्याला ठरवावं लागेल की वर्तमानकाळी वाक्य कोणते आहेत, भूतकाळी कोणते आणि भविष्यकाळी कोणते आहेत. हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला एक सोपी आयडिया दाखवतो. आपल्याला एकत्रित दिलेल्या वाक्यातील काळ ओळखण्यासाठी आपण ही सेंट्रल आयडिया वापरणार. प्रेझेंट टेन्स वाक्यात आहे कसा ओळखायचा. तसा तर काळ हा खूप मोठा व्याकरणाचा भाग आहे. आपल्याला इतक्या खोलात न जाता आपण थोडक्यात त्याची माहिती या टॉपिकशी संबंधित घेऊया. आय, वी, दे, यू, ही, शी, इट, रमेश, सीमा असे कर्ते येतात वाक्याच्या सुरुवातीला. त्यामध्ये जर मुख्य क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय असेल तर समजायचं तो प्रेझेंट टेन्स आहे. उदाहरणार्थ स्टार्टला यस प्रत्यय लागला, राईटला यस, इटला यस प्रत्यय लागला, कॅचला यस प्रत्यय लागला, तर असे जर क्रियापदाचे रूप दिसले तर प्रेझेंट टेन्स आहे. त्याचबरोबर कर्त्यानंतर जर ॲम, इज, आर, हॅव, हॅज, हॅव बीन, हॅज बीन हे सहाय्यकारी क्रियापद येत असेल तर वर्तमान काळातील वाक्य आहे असं समजायचं. तुम्हाला ओळखण्यासाठी हे शब्द जे आहेत हे वाक्यात दिसले तर तो वर्तमान काळ आहे असं आपण समजूया. आपल्याला पेज नंबर 57 वर दिलेले एकत्रित वाक्य त्यातील पास्ट टेन्स दर्शवणारे वाक्य कसे ओळखायचे, तर हे सर्व कर्ते सारखेच वाक्यामध्ये दिसतात आपल्याला. आणि त्यामध्ये जर मुख्य क्रियापदाचे दुसरे रूप वाक्यात आले असेल, उदाहरणार्थ गेटचं दुसरं रूप आहे गॉट, पुशचं आहे पुश्ड, मेकचं आहे मेड, गोचं आहे वेंट, लिव्हचं लिव्ड, ही यादी फार मोठी होईल. आपल्याला हे गॉट, पुश्ड, मेड, वेंट, लिव्ड यासारखे दुसरे क्रियापदाचे रूप दिसले की तो पास्ट टेन्स आहे समजायचं. त्याचबरोबर कर्त्यानंतर वॉज, वेअर, हॅड, हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद येत असेल तर तो भूतकाळातील वाक्य आहे असं समजायचं. म्हणजे हे शब्द जर वाक्यात दिसले तर तो पास्ट टेन्स आहे. आणि तिसरा काळ म्हणजे फ्युचर टेन्स कसा ओळखायचा, हेच करते यांच्या नंतर जर शाल, विल, शाल बी, विल बी, शाल हॅव, विल हॅव, शाल हॅव बीन, विल हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद येत असेल तर भविष्यकाळातील वाक्य असं समजायचं. म्हणजे हे त्या काळाला ओळखण्यासाठीचे शब्द इथं दिलेले आहेत. वाक्यातील काळ कसा ओळखायचा याची एक सेंट्रल आयडिया मी तुम्हाला दाखवली. त्यानुसार तुम्ही या दिलेल्या वाक्यांमध्ये वर्तमान काळाचे वाक्य वेगळे करायचे आहेत, भूतकाळाचे वेगळे आणि भविष्यकाळाचे वेगळे, आणि त्यामध्ये मग फ्रेजेस वापरायचे आहे जे सुरुवातीलाच आपल्याला सूचनेमध्ये दिलेलं आहे की या दिलेल्या वाक्यांमध्ये टाईमलाईनवरील फ्रेजेस मिक्स करायचे आहेत आणि आपल्याला अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे. आता आपण काय करूया, आपल्या सोयीसाठी प्रत्येक काळाचे वाक्य यामधले वेगळे वेगळे करून घेऊ. त्यानुसार आपल्याला भूतकाळाचे एकत्रित वाक्य एवढे सापडतात त्या दिलेल्या एकत्रित वाक्यांमधले. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट, इथं वॉज दिसेल. दे वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ, वेअर शब्द दिसेल. द लिव्ड अ किंग क्रियापदाचे दुसरे रूप आहे. आय गेव यू अ बुक इथे देखील क्रियापदाचे दुसरे रूप आहे. वी विजिटेड द झू इथेही दुसरे रूप आहे क्रियापदाचे. म्हणजे हे सर्व काही पास्ट टेन्स भूतकाळ दर्शवणारी वाक्य आहेत. आता या वाक्यांमध्ये या फ्रेजेस कशा वापरायच्या हे आपण उदाहरणांवरून पाहू. पहिले वाक्य बघूया, थोडा विचार करा. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट, मी इयत्ता पहिलीला होतो. केव्हा होतो, शब्दगट जोडूया. अ फ्यू इयर्स ॲगो, काही वर्षापूर्वी. असं याला जर जोडलं तर वाक्य काय बनेल, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट अ फ्यू इयर्स ॲगो. किंवा लास्ट इयर जोडून बघा, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट लास्ट इयर, गेल्या वर्षी मी आत्ता पहिलीत होतो. आफ्टर दॅट देअर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ, म्हणजे डायनासोर पृथ्वीवर होते. केव्हा, आता डायनासोरचा काळ म्हणजे खूप पूर्वीचा, मग काय म्हणता येईल, मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, लाखो वर्षापूर्वी. देअर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ, पृथ्वीवर डायनासोर होते. म्हणजे ही फ्रेज या वाक्याला जुळते. देअर लिव्ड अ किंग, तिथे एक राजा होता, मग याला जोडूया. लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग असं आपल्याला म्हणता येईल. आय गेव यू अ बुक, मी तुला एक पुस्तक दिले, मग याला जोडा. अ लिटल व्हाईल ॲगो आय गेव यू अ बुक, थोड्या वेळापूर्वी मी तुला एक पुस्तक दिले. वी विजिटेड द झू लास्ट इयर, गेल्या वर्षी आपण प्राणी संग्रहालयाला भेट दिली असं म्हणू शकतो. किंवा वी विजिटेड द झू लास्ट वीक असं म्हणता येईल, लास्ट इयर म्हणता येईल, येस्टरडे म्हणता येईल. बनवलेले वाक्य पाहूया. आपले तयार झालेले वाक्य
पहिलं वाक्य आहे आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट, त्याला आपण फ्रेजेस जोडून तयार केलं. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट अ फ्यू इयर्स ॲगो. आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट लास्ट इयर. लक्षात आलं असेल आता तुम्हाला की आपण प्रत्येक काळात हे वाक्य विभागून का घेतले आणि त्यांचे फ्रेजेससुद्धा वेगळे केले, आपल्याला ते जोडायला सोपे जावेत म्हणून. दुसरं वाक्य आहे देयर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ. देयर वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. पुढील सेंटेन्स पहा, देयर वेअर लिव्ड अ किंग. लॉंग लॉंग ॲगो देयर लिव्ड अ किंग. फोर्थ सेंटेन्स, आय गेव यू अ बुक. आय गेव यू अ बुक अ लिटल व्हाईल ॲगो. आय गेव यू अ बुक यस्टरडे. आय गेव यू अ बुक लास्ट वीक. असे हे वाक्य आपण लिहिणार आणि त्यामध्ये फ्रेजेस जोडणार. आणि पास्ट टेन्समधलं आपलं शेवटचं वाक्य आहे वी व्हिजिटेड द झू. वी व्हिजिटेड द झू लास्ट वीक. वी व्हिजिटेड द झू यस्टरडे. म्हणजे इथं होईल गेल्या आठवड्यात, इथं होईल काल आपण प्राणी संग्रहालयाला भेट दिली. वी व्हिजिटेड द झू मेनी डेज ॲगो. म्हणजे भरपूर दिवसांपूर्वी आपण झूला भेट दिली. वी व्हिजिटेड द झू द डे बिफोर यस्टरडे. म्हणजे कालच्या पूर्वीचा दिवस म्हणजे परवाच्या दिवशी आपण झूला व्हिजिट दिली. अशा प्रकारे भूतकाळ दर्शवणारे वाक्य आणि त्याला आपण या फ्रेजेस जोडलेल्या आहेत. आता या एकत्रित वाक्यातील आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ दर्शवणारे वाक्य आणि टाईमलाईनवरील वर्तमान काळाच्या फ्रेजेस ह्या एकत्र पाहू. पहा, आपल्या सोयीसाठी आपण वर्तमान काळ दर्शवणारे वाक्य या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि वर्तमान काळ दर्शवणारे फ्रेजेस म्हणजे शब्दगट देखील इथं घेतलेले आहेत. तर या वाक्यांमध्ये हे फ्रेजेस कशा प्रकारे वापरायचे आपण उदाहरणांवरून पाहू. आपण हे एक उदाहरण घेऊ आणि यामध्ये फ्रेजेस टाकून वाक्य तयार करू. लुक ॲट हेअर फर्स्ट सेंटेन्स, आय एम बिझी. आता या वाक्यामध्ये फ्रेजेस टाकायचे आहेत. आय एम बिझी नाव, मी आत्ता व्यस्त आहे. आय एम बिझी टुडे, मी आज व्यस्त आहे. आय एम बिझी टू नाईट, मी आज रात्री व्यस्त आहे. अशा प्रकारे हे नाव, टुडे, टू नाईट या फ्रेजेस आपण वाक्यामध्ये टाकले आणि अर्थपूर्ण वाक्य बनवले. सेकंड सेंटेन्स, आय वॉन्ट समथिंग टू रीड, मला काहीतरी वाचायला पाहिजे. मग आय वॉन्ट समथिंग टू रीड जस्ट नाव. पहा, जस्ट नाव ही फ्रेज यामध्ये टाकली, मला आत्ताच काहीतरी वाचायला हवंय. आय वॉन्ट समथिंग टू रीड टुडे, इथं टुडे ही फ्रेज यामध्ये टाकली, मला आज काहीतरी वाचायला पाहिजे. आय वॉन्ट समथिंग टू रीड टू नाईट, म्हणजे आज रात्री मला काहीतरी वाचायला पाहिजे. असे अर्थपूर्ण वाक्य आपण या फ्रेजेस टाकून बनवत आहोत. थर्ड सेंटेन्स, शी नीड्स वॉटर, तिला पाण्याची गरज आहे. शी नीड्स वॉटर नाव, तिला आत्ता पाण्याची गरज आहे. शी नीड्स वॉटर टुडे, तिला आज पाण्याची गरज आहे. शी नीड्स वॉटर टू नाईट, तिला आज रात्री पाण्याची गरज आहे. या फ्रेजेस आपण यामध्ये वापरले आणि अर्थपूर्ण वाक्य बनवले. फोर्थ सेंटेन्स, आय एम ड्रॉइंग अ पिक्चर, मी एक चित्र काढत आहे. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर नाव, मी आत्ता एक चित्र काढत आहे. आय एम ड्रॉइंग अ पिक्चर टुडे, मी आज एक चित्र काढत आहे. फिफ्थ सेंटेन्स, स्कूल स्टार्ट्स, शाळा सुरू होतात. स्कूल स्टार्ट्स टुडे, शाळा आज सुरू होतात. स्कूल स्टार्ट्स इन धिस मंथ, शाळा या महिन्यात सुरू होतात. स्कूल स्टार्ट्स इन धिस वीक, शाळा या आठवड्यात सुरू होतात. स्कूल स्टार्ट्स फ्रॉम धिस वीक, या आठवड्यापासून शाळा सुरू होतात. आपण इथे इन आणि फ्रॉम ह्या प्रिपोजिशन यामध्ये वापरलेले आहेत. ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळायला जात आहे. ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट टुडे, तो आज क्रिकेट खेळायला जात आहे. यामध्ये टुडे ही फ्रेज वापरली. आपण या एकत्रित वाक्यातील फ्युचर टेन्स दर्शवणारे, भविष्यकाळ दर्शवणारे वाक्य एकत्रित करूया आणि त्या संबंधित असलेल्या फ्रेजेस टाईमलाईनवरून घेऊया. पहा, समोर स्क्रीनवर तुम्हाला भविष्यकाळातील वाक्य आपण एकत्रित घेतलेले दिसतील. पायामध्ये विल हा शब्द भविष्यकाळ आपल्याला दर्शवतोय आणि टाईमलाईनवरील फ्युचर टेन्सशी संदर्भित असलेले फ्रेजेस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता या एका वाक्यामध्ये हे फ्रेजेस टाकून अर्थपूर्ण वाक्य कसे बनतील आपण पाहूया. फर्स्ट सेंटेन्स, आय विल गिव्ह इट बॅक टू यू, मी ते तुला परत देणार. आता याच्यामध्ये फ्रेज वापरायचे आहेत. आय विल गिव्ह इट बॅक टू यू लॅटर, मी तुला ते नंतर परत देणार. लॅटर ही फ्रेज वापरली. आय विल गिव्ह इट बॅक टू यू टुमारो, मी तुला ते उद्या परत देणार. टुमारो ही फ्रेज वापरली. पीपल विल लँड ऑन मार्स, लोक मंगळ ग्रहावर उतरतील. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव, आत्तापासून हजारो वर्षांनंतर
पीपल विल लँड ऑन मार्स, लोक मंगळ ग्रहावर उतरतील. म्हणजेच थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव ही फ्रेज या वाक्यात वापरली. नेक्स्ट सेंटेन्स, वी विल बी इन कॉलेज, आपण कॉलेजमध्ये असणार. वी विल बी इन कॉलेज आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षानंतर आपण कॉलेजमध्ये असणार. या ठिकाणी ही आफ्टर अ फ्यू इयर्स ही फ्रेज वापरली. वी विल बी इन कॉलेज नेक्स्ट इयर, पुढील वर्षी आपण कॉलेजमध्ये असणार. नेक्स्ट इयर ही फ्रेज वापरली. दे विल गो होम, ते घरी जातील. दे विल गो होम आफ्टर अ व्हाईल, थोड्या वेळानंतर ते घरी जातील. दे विल गो होम टुमारो, ते उद्या घरी जातील. म्हणजे आफ्टर अ व्हाईल आणि टुमारो या फ्रेजेस या वाक्यात वापरल्या. अँड आवर लास्ट सेंटेन्स, वी विल ग्रो ओल्ड, आपण म्हातारे होऊत. वी विल ग्रो ओल्ड मेनी इयर्स फ्रॉम नाव, आत्तापासून बऱ्याच वर्षानंतर आपण म्हातारे होऊत. इथं मेनी इयर्स फ्रॉम नाव ही फ्रेज वापरली. वी विल ग्रो ओल्ड आफ्टर फ्यू इयर्स, काही वर्षानंतर आपण म्हातारे होऊत. आफ्टर फ्यू इयर्स ही फ्रेज या ठिकाणी वापरली. हे सर्व वाक्य 3 काळात विभागल्यामुळे आपल्याला थोडं सोयीचं होतं आणि त्यामध्ये फ्रेजेससुद्धा टाईमलाईनवरील वापरायला सोप्या जातात. प्रश्न क्रमांक 1 आणि तो कशा पद्धतीने आपण सोडवला हे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असेल. नाव कम टू क्वेश्चन नंबर 2. राईट डाऊन एनी 5 मिनिंगफुल सेंटेन्सेस यू मेक. तुम्ही बनवलेली कोणती 5 अर्थपूर्ण वाक्य लिहा. मित्रांनो, आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये आतापर्यंत भरपूर वाक्य तयार केलेली आपण पाहिली. तुम्ही व्हिडिओ पाठीमागे घेऊन ते वाक्य पाहू शकता आणि लिहून घेऊ शकता. अँड आफ्टर दॅट लास्ट क्वेश्चन नंबर 3, फॉर्म पेअर्स, जोड्या करा. ट्राय टू मेक फनी सेंटेन्सेस युजिंग द फ्रेजेस अबव. वरील शब्दगट वापरून गमतीदार वाक्य तयार करा. म्हणजे हे जे काही फ्रेजेस दाखवलेले आहेत टाईमलाईनवरती पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचरच्या, तर या शब्दगटांचा वापर करायचा आहे आणि काही गमतीदार वाक्य बनवायचे आहेत. लुक ॲट हिअर फ्रेंड्स, फनी सेंटेन्सेस, गमतीदार वाक्य कशी तयार झाली पहा. मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. इयत्ता पहिलीला मी होतो, पण केव्हा? लाखो वर्षापूर्वी. असं जर वाक्य बनवलं तर सहजच आपल्याला त्यात गंमत येईल आणि फनी सेंटेन्स तयार होईल. सेकंड सेंटेन्स, आय विल गिव्ह इट बॅक टू यू थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव. आत्तापासून हजारो वर्षानंतर मी तुला ते परत देईल. म्हणजे एखादी वस्तू आपण कोणाकडून घेतलेली आहे आणि ती त्याला आपण हजारो वर्षानंतर परत देणार, अशी गंमत या वाक्यात तयार होते. दे वेअर डायनासोर्स ऑन द अर्थ येस्टरडे. पहा, पृथ्वीवरती डायनासोर काल होते. आहे की नाही गंमत. लॉंग लॉंग ॲगो आय गेव यू अ बुक. म्हणजे फार फार पूर्वी मी तुला एक पुस्तक दिले होते. असे गमतीदार वाक्य तुम्ही देखील आणखी यामध्ये जोडू शकता. सो फ्रेंड्स, वी हॅव फिनिश्ड ऑल द ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 56 अँड 57. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूटकेर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सी यू, गुड बाय.